हे बघा, याला पातोळे म्हणतात. नको ते साले नाटक नको रे, खायना आले साली याडा समजत नाही. व्हिडिओ करायने पुढे करायचं. विडे काढायची प्रथा ही जवळजवळ पूर्वपास चालू आहे. त्याचं कारण काय? जो दिवा तिथे पेटवला जातो तो दिवा कधी विझत नाही. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, ते पण आपल्या थेट कोकणातून. तर मी आहे आज माझ्या गावाला आणि आज आहे आपली कोकणातील देव दिवाळी. तर देव दिवाळीची आपल्या कोकणातील काय परंपरा आहे ती तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या पप्पांना विचारूया आजच्या दिवसभरामध्ये काय काय होणार आहे. आज देव दिवाळी आहे, तर इथे आहेत ते पावटे सोडत आहेत, तर त्यांना विचारूया. देव दिवाळी प्रत्येकाच्या घरी विडे भरणार. पुढे ती पानं सुपारी सर्व विडे म्हटल्यानंतर अख्खी सुपारी पानं ते विडे काढणार. नारळ त्याच्यावरती खोबऱ्याची एक पोळ लावणार. आणि मग विडे काढून झाल्यानंतर काय करतात? मग ते चारी बाजूला 4 कोपरे पकडायचे आणि ते असे डोक्याला लावायचं. आणि संध्याकाळी काय असतं? संध्याकाळी देवीचे दिवे दिवे दिवे. तर पप्पाने आपल्याला सांगितलं की असे आहे. आता विडे काढणार आहेत थोड्या वेळाने आणि नंतरला मग संध्याकाळी देवीचे दिवे येतात. हे सर्व तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. आज देवदिवाळी आहे, तर आपल्या गावाला देवदिवाळीसाठी एक असा पदार्थ बनतो, त्याला असं पातोळे म्हणतात. हे बघा, याला पातोळे म्हणतात. तर हे आपल्या मम्मीने बनवलंय. तर कसं बनवतात जरा सांगशील का मम्मी? हे पातोळे सांग जरा, कसं बनवतात हे पातोळे? तांदळाच्या पिठाचे बनवतात. कसं म्हणजे काय काय करायचं असतं सुरुवातीपासून? सुरुवातीपासून तोस किसून हा. त्याच्यामध्ये टाकतात, गूळ टाकतात, मीठ, काय काय असं टाकतात पदार्थ. तांदळाचं पीठ घेतात, त्याच्यामध्ये तवस म्हणजे आपली काकडी असते ती, मीठ आणि काय गुळ वगैरे असेल ते टाकायचं. आणि हे कसलं पान आहे? हळदीचं. हे हळदीचं पान आहे. त्याच्यावर ते केलेलं पीठ असतं ते थापायचं. आणि मग हे काय, चाळण ठेवून. ही चाळण आहे, चाळणी ठेवायचं आणि उकडवायला ठेवायचं असं ना. मग उकडल्यावर हे असं बनतं. बनतात. तर तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. हा बघा, हा असा पदार्थ बनतो, याला पातोळी बोलतात. असा खायचा, चहा सोबत खाल्ल्यावर अजून चांगला लागतो ना हा पदार्थ. चहा सोबत खायचा मग अजूनच खूप सुंदर लागतो. तर मित्रांनो, मी इथे वाडीमध्ये बाळकांच्या घरी हे सामान द्यायला आलो होतो. तर इथे पण काकीने बघा आपल्याला हे पातोळे आणि चहा आणून दिले. म्हणजे सगळ्या वाडीत सगळ्यांच्या घरात पातोळे बनलेले आहेत. निघालो आम्ही विडे काढायला. तर माझ्यासोबत आहेत माझे पप्पा, माझे मोठे पप्पा. काका आहेत ते, त्यांना आम्ही मोठे पप्पा बोलतो. काय मोठे पप्पा? कोणाकडे जायचं आहे? कोणाकडे जाणार आपण पहिलं आता? तिथं घेणं असेल तरी हा? नको ते साले नाटक नको रे, खायना आले साली याडा समजत नाही. व्हिडिओ करायने पुढे करायचं. मोबाईल मध्ये पण आला होता बघ. सगळं शूट करून ठेवतो तुमचा. सुधारायची नाही कधी. अरे परम सकाळी 4 वाजता आंघोळ करायची, बैलांची पूजा करायची, शिंग रंगवायची आणि त्यांना पातोला घालायचं. तर आता सांगितलं आपल्याला तात्याने, अशी परंपरा आहे आपली. तर आता इकडे कोणाकडे गावाला बैल वगैरे नाही, तर नाहीतर आपल्या वाडीत कुठं आहे? आपल्या वाडीत अहो दाखवायला नको तसं. बैल आता इथे आमच्या वाडीत नाहीत म्हणून त्याचा व्हिडिओ मी नाही केलाय. नाही अशी परंपरा असते, बैलांना सकाळी 4 वाजता उठून शिंग रंगवायची आणि त्यांची पूजा करायची. तर मित्रांनो, आपण आता इथे आलो, पहिल्यांदा व्हिडिओ काढणार आहेत त्या घरात आता आलो आपण. हे बघू शकता. तर मित्रांनो, आपण जे आता इथे व्हिडिओ काढायला आहोत ते कशासाठी काढतात ते आपण इथे आता विचारणार आहोत. इथे एक माझा किशोर दादा आहे आपल्या वाडीतला, त्याला विचार हे व्हिडिओ कशासाठी काढतो आपण. विडे काढायची प्रथा ही जवळजवळ पूर्वपास चालू आहे. त्याचं कारण काय? वर्षभराचे आपण सर्व देवदेवतांची आठवण म्हणून काढतो. प्रत्येकाचे कुलदेवते वेगळे, त्या कुलदेवतेचे ग्रामदेवतेच्या नावाने हे विडे काढले जातात. ज्या वर्षभरात येणारे विघ्नकार्य असेल ते कुठंतरी वेगळ्या मार्गातून अडीअडचणी येणार आहेत, त्या विड्यामार्फत देवीची आपण आठवण करतो आणि संकटकाळी
उभे राहण्यासाठी आपण साक्ष ठेवून हे व्हिडिओ आतापर्यंत परंपरा चालू आहे ती आजपर्यंत चालू आणि याच्या पुढे पिढी जात चालू राहील आणि युवा संघटनेला ते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही आपली जी परंपरा आहे या युवा पिढीने चांगल्या पद्धतीने सांभाळावी आणि त्यांनी हे आपली परंपरा कायम राखून नवीन पिढीला पण काहीतरी त्यांना कळलं पाहिजे व्हिडिओ कशासाठी काढले जातात, व्हिडिओचं महत्त्व काय हे कळलं पाहिजे आणि यासाठी ही प्रथा आपण व्हिडिओमार्फत सुद्धा शेअर करतोय जेणेकरून काही लोकांना माहिती नसेल, काही लोकांना माहिती असेल, जुन्या लोकांना माहिती आहेत आणि ही आता प्रथा आम्ही सांभाळत आलो आणि याच्या पुढे आम्ही सांभाळू. धन्यवाद. तर असं म्हणजे व्हिडिओ जे काढतात त्याची अशी परंपरा आहे आपल्या गावाला. तर तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ कशासाठी काढतोय ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. हात नाही बोलत तर गिरणाच्या दिवशी बायकोला वाटायला तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असाल मी व्हिडिओमध्ये टाकलं होतं की व्हिडिओ जे उचलत होते तर काहीतरी म्हणत होते ते नीट ऐकायला नसेल आलं तर तेच काय होतं ते जे काय शब्द होते काय वाक्य होतं ते तुम्हाला आता दादा सांगते आपल्याला. तर बघूया काय आहे ते वाक्य. आपण विडे काढत असताना काही गोष्टी जसं आपण देवीच्या नावाने घोष करतो तसं विडे जाऊ दे, पिढे जाऊ दे, म्हणजे विडा पिढा जी जाऊ दे आपण म्हणतो ती आमची विडा पिढा टळली पाहिजे आणि बळीचं राज्य आलं पाहिजे हे आपण घोषणा देऊन त्या नावाने सुद्धा आपण विचार करतो. सुरुवातीलाच बोललो की वेगळ्या प्रकारचे आपण देवदेवांची आठवण करतो असो तसे हे बळीच्या राज्याला बळ आल्याची साक्ष हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सामावली जाते आणि या शेतकरी राजाला पुढे प्रोत्साहन देण्यासाठी आणि ध्येयासाठी त्याच्यासुद्धा अडीअडचणी दूर करण्यासाठी हे व्हिडिओ त्या नावाने काढले जातात. तेव्हा आपण आम्ही सर्वजण ह्या पद्धतीने म्हणतो विडा जाऊ बळीचं राज्य चांग भलं म्हणजे त्या नावाचा किल्ला घोष. तसं विडा पिढा जाऊ दे, टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे हे या विडा काढण्याच्या ब्रीद वाक्यामधून आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. तर हा आपला दादा आहे ना तर त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे बहुतेक आपण तर काय असेल नसेल ना तर मी ह्याला विचारतो पुढे. आता असंच ह्या घरात जसे आपण व्हिडिओ काढले तसे घरात जेवढे वाडीमध्ये घर आहेत ते सर्व घरांमध्ये आपण जाऊन व्हिडिओ काढणार आहोत. तर छोटा व्हिडिओ घेईन मी तो तुम्हाला दाखवेन. तो बघा. व्हिडिओ लाईक नसेल केला तर व्हिडिओ लाईक करून ठेवा. आणि आता ही जी आपली व्हिडिओ काढण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते आपल्याला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता सर्व घरातले विडे काढून झालेत. तर हे बघा प्रत्येक घरामध्ये आपल्याला असे विडे मिळतात. यामध्ये खायचं पान आहे, सुपारी आहेत आणि सुपारी आणि खोबरं असते यासोबत. तर खोबरं तर मिळालं, खोबरं आम्ही खात गेलो, प्रत्येक घरात मिळतं ते. आणि आता हे सगळं जमवलंय पान सुपारी. आता हे घरी घेऊन जाते. आता झाले दुपार आणि देवाला नैवेद्य दाखवायचा टाइम झालाय. तर इकडे मम्मी बघा नैवेद्य तयार करते. नैवेद्यामध्ये काय काय भात डाळ वडे आहेत, खीर आहे, भाजी आहे पावट्याची आणि ही काय ही कसली भाजी मेथीची
मेथीची भाजी आणि पापड पापड वडे. बघू शकता. गावाला सण असले ना की जेवणामध्ये खूप पदार्थ असतात. तुम्ही बघू शकता. वडे आणि पोरिया. काय वडे आणि पुऱ्या ते बघ. पुरे ना. वडे चटणी वडे दाखव. दाखवले काय वडे. चला आता नैवेद्य दाखवायला घ्या. भटजी बुवा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्लॉगमध्ये. तर आत्ता झाले संध्याकाळ आणि संध्याकाळचे वाजले 7 आणि तुम्हाला बोललेलो की आता संध्याकाळी आपल्याकडे दिवे येतात गावातले. तर ते आता दिवे यायचा टाइम झालाय. तर मित्रांनो जे आपले आता दिवे येणार आहेत तर ते दिवे कुठून येतात कसे येतात म्हणजे त्याचं रिझन काय आहे तर तेच आपला इथं माझा एक दादा आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे. 3:30च्या नंतर आपल्या ग्रामदैवत आहे आपलं आर्यादुर्गा मंदिर. तिथून दिवे आपल्या गावामध्ये फिरवले जातात आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो दिवा तिथे पेटवला जातो ग्रामदैवतामध्ये म्हणजे आर्यादुर्गेच्या मंदिरामध्ये तो दिवा कधी विझत नाहीये. संपूर्ण गाव आज 12 वाड्यांचा अख्खा गाव आहे. त्या गावामध्ये ते दिवे फिरवले जातात. तिथले गुरव आहेत पुजारी आहेत ते अनवाणी म्हणजे ते दिवे फिरवतात. प्रत्येक घरामध्ये तो दिवा जातो. प्रत्येक घरामध्ये तो ओटी आपली म्हणतात ज्याला आपण चौथरा म्हणतो घराचा पाया त्या पायावर ठेवला जातो. तिथे पूजा केली जाते देवाची. आपल्या घरातली सगळी माणसं त्याची पूजा करतात. गंध अक्षता टाकतात पाया पडतात. मित्रांनो तुम्ही बघितलीच असेल आमच्या गावची देवदिवाळी कशी असते. कोकणात देवदिवाळी कशी साजरी करतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते एकदा आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.